छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला नाणी पाडली, पण त्याच्या आधी काही कॉइन्स नव्हती का, नाणी पाडली नव्हती का? तर 100% होती. आज आपण ती नाणी कुठली होती ती बघूया. दाभोळला आदिलशाह लारिंग छापत होते, पण ती पर्शियन भाषेत होती. ती काय आपल्या सर्वसामान्य जनतेला कळत नव्हती. मुंबईचे इंग्रजी भाषेत बॉम्बे पैसा छापत होते, तरी पण आपल्या सामान्य जनतेला इंग्रजी कळत नसल्यामुळे ती संयुक्तिक नव्हती. आणि आपल्या बिजापूरचे आदिलशाह त्यांचा हा कॉईन आहे, तर आदिलशाहसुद्धा पर्शियनमध्ये छापत होता. तर आपल्या लोकांना ती काय जवळची भाषा नव्हती. उत्तरेत असणारे मुघल हे चांदीचे पैसे 1 रुपया आहे हा, तर ते सुद्धा पर्शियनमध्ये छापत होते, पण आपल्या मराठी जनतेला ही नाणी संयुक्तिक नव्हती. त्यामुळे 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांनी जो आमूलाग्र बदल घडवला आणि सामान्य जनतेसाठी जी मराठीत नाणी छापली, त्यासाठी आपण त्यांचे उपकार विसरता कामा नाही. अशी अनेक नाणी आणि त्यामागचा इतिहास हा आम्हाला सांगायचा आहे. तर अशी एक विशेष सिरीज गौरव शेखर लवेकर आणि इतिहास मॅटर्स एकत्र घेऊन येत आहे. तुम्हाला जर ही सिरीज बघायची असेल आणि नाण्यांमागचा इतिहास आणि एक खूप मोठी परंपरा जाणून घ्यायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त येस म्हणा. थँक्यू.